नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष BEdच्या शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन अर्थात कोर्स क्रमांक 201 याचा अभ्यास करत असताना आज आपण व्यवस्थापनाच्या लक्षणांविषयी तसेच चांगल्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि चांगल्या व्यवस्थापन प्रक्रियेसंदर्भात कोणकोणते घटक कार्यरत आहेत यांची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. प्रथमतः पाहूयात व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये तथा लक्षणे. म्हणजे जर मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर त्यामध्ये कोणकोणती लक्षणं अपेक्षित आहे किंवा व्यवस्थापनामध्ये चांगल्या रीतीने चाललेलं आहे किंवा त्याची कोणकोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये दिसून येतात याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट घ्या, म्हणजे व्यावहारिक घ्या, कौटुंबिक घ्या, सामाजिक घ्या किंवा शैक्षणिक घ्या, प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन पोचलेलं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्या व्यवस्थापन चालू असताना त्यामध्ये अनेक प्रकारच्या जरी त्रुटी येत असल्या, शंका येत असल्या तरी देखील व्यवस्थापक त्या उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करतो आणि ती न थांबता चालणारी प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. व्यवस्थापनामध्ये संघटन, उद्दिष्टे आणि त्यांची पूर्तता तसेच नियोजन, निर्णय प्रक्रिया हे महत्त्वाचे घटक समावेशित आहेत असं आपल्या लक्षात येतं. उत्तम कार्यक्षमतेसाठी नियंत्रण, मानवी आणि भौतिक साधन संपत्तीचा विकास ही व्यवस्थापनावरील जबाबदारी आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला व्यवस्थापनावर ह्या मानवी आणि भौतिक साधन संपत्तीच्या विकासाची जबाबदारी दिसून येते त्यावेळेला ते एक व्यवस्थापनाचं चांगलं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. नेतृत्व, मार्गदर्शन आणि उद्दिष्ट प्राप्ती यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याचं काम देखील व्यवस्थापक करताना दिसून येतो. म्हणजे तो जो व्यवस्थापक असतो, मग तो शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, कुठल्याही क्षेत्रात असो, तो उत्तम रीतीने नेतृत्व करतो, इतरांना मार्गदर्शन करतो आणि उद्दिष्टाप्रती नेण्यासाठी देखील चांगले मार्गदर्शन करत असतो. पुढे मूल्यांकन हा व्यवस्थापनाचा आवश्यक भाग आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की नुसतं व्यवस्थापन करून चालणार नाही, तर ते व्यवस्थापन कसं झालं, कसं अपेक्षित होतं, कसं व्हायला पाहिजे आणि त्याचे परिणाम कसे होतील या सगळ्याचा विचार अर्थात मूल्यांकन या प्रक्रियेमध्ये केला जातो आणि व्यवस्थापनाचं हे एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल. पुढे दुसऱ्याकडून प्रभावीपणे काम करून घेणे म्हणजेच व्यवस्थापन असं आपण शिकलेलो आहोत. म्हणजे व्यवस्थापकाचं हे एक महत्त्वाचं कौशल्य आपल्या लक्षात येतं की तो दुसऱ्याकडून चांगल्या रीतीने काम करून घेतो, प्रसंगी त्यामध्ये लवचिकता ठेवतो, त्यानंतर परिस्थिती जशी असेल त्याच्यानुसार तो त्याच्या कार्यात बदल करतो. हेही महत्त्वाचं लक्षण तथा व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य असतं असं आपल्या लक्षात येईल. प्रगमनशीलता म्हणजे सतत पुढे जाणे, गतीने पुढे जाणे, अर्थात बदलत्या समाजाच्या ज्या गरजा असतील, समाजाच्या आशा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचं काम व्यवस्थापन करत असतं आणि नव्हे ते व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. तसेच कार्यशीलता, मानवी संबंधावर भर आणि लोकशाहीची जपणूक करण्याचं महत्त्वाचं काम व्यवस्थापन करत असतं, नव्हे ते व्यवस्थापनाचं आपल्याला एक वैशिष्ट्य तथा लक्षण आढळून येतं. व्यवस्थापनामध्ये आपल्याला निर्णय क्षमता अर्थात निर्णय क्षमता म्हणजे योग्य पर्यायांची योग्य निवड करताना आपल्याला व्यवस्थापक दिसून येतो. गुणग्राहकता हा एक महत्त्वाचा गुण व्यवस्थापकाजवळ असतो, नवीन व्यवस्थापनामध्ये आपल्याला दिसून येतो. यानंतर बघूयात चांगल्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये तथा लक्षणे. आता क्वालिटी मॅनेजमेंट जर होत असेल तर ते कशा रीतीने होतंय त्याचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची वैशिष्ट्ये दिसून येतात. तसेच त्या चांगल्या व्यवस्थापनाची चांगली लक्षणं सुद्धा असतात, तीही आपल्या निदर्शनास येतील. पहिलं वैशिष्ट्य बघूयात, व्यवस्थापनाची विविध कार्ये जी आहेत ती परस्परांशी
संबंधित आणि परस्पर पूरक असतात. आपण जे मागे कार्य बघितलेले आहे, दिग्दर्शन असेल, संघटन असेल, ही जी प्रेरणा असेल, ही सगळी जी कार्य आहेत ती परस्परांशी संबंधित आणि परस्पर पूरक असतात. त्यावेळेला चांगलं व्यवस्थापन घडून येताना दिसतं. तसेच चांगल्या व्यवस्थापनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे लवचिकता. लवचिकता याचा अर्थ मानवी घटक असतील, भौतिक घटक असेल, त्यांची जागेची अदलाबदल झाली काय, कर्तव्य मागे पुढे जरी झालं तर त्याप्रमाणे व्यवस्थापन बदलताना दिसून येतं. आणि ज्यावेळेला असं जे व्यवस्थापन बदलत असतं परंतु ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून चालत असतं, त्यामध्ये ती आपल्याला लवचिकता दिसून येते. पुढे अधिकार आणि जबाबदारीचं विकेंद्रीकरण केलेलं आपल्याला चांगल्या व्यवस्थापनामध्ये आढळून येतं. म्हणजे लक्षात येईल की फक्त सर्वेसर्वा हुकुमशाह जसा सगळे अधिकार त्याच्याकडेच ठेवतो आणि जबाबदाऱ्या वाटून देतो, तसं न करता चांगल्या व्यवस्थापनामध्ये प्रसंगी अधिकार सुद्धा वितरित केले जातात, जबाबदाऱ्यांचं सुद्धा वितरण केलेलं जातं. मग जसे घटक असतील तशा पद्धतीने ते विकेंद्रीकरण केलेलं आपल्याला आढळून येतं. आणि ज्या वेळेला असं ते विकेंद्रीकरण केलेलं दिसतं त्यावेळेलाच उत्तम व्यवस्थापन चाललेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढे कामे नियोजनपूर्वक वेळच्या वेळी केलेले आपल्याला आढळून येतात. म्हणजे चांगलं व्यवस्थापन चाललं जर असं कसं चाललं असं म्हणायचं असेल तर त्यामध्ये दिलेली कामं ही नियोजनपूर्वक केली जातात, वेळच्या वेळी केली जातात, वेळेचा देखील काटकसरीने वापर केला जातो, टापटीपणा त्यामध्ये आलेला दिसून येतो आणि सुबकपणा, रेखीवपणा आपल्याला ह्या चांगल्या व्यवस्थापनामध्ये दिसून येतो. अर्थात ते त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. पुढे चांगल्या व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य तथा लक्षण बघता द्रव्याची बचत. म्हणजे खर्चाच्या संदर्भामध्ये व्यवस्थापक असं नियोजन करतो की कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थापन कसं करता येईल, ध्येय उद्दिष्टाकडे कसं जाता येईल. व मितव्यय याचा अर्थ कमीत कमी खर्च आणि द्रव्याची बचत याची सांगड घालून आवश्यक तेथे व्यवस्थापक परिस्थितीनुसार बदल करताना दिसून येतो. हे एक चांगल्या व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य आहे. पुढे लोकशाही शैलीनुसार व्यवस्थापन चालताना दिसून येतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि त्यानुसारच सगळ्या संस्था असतील ह्या चालत असतात असं दिसून येतं. चांगल्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा लोकशाही शैलीनुसार हे व्यवस्थापन चालताना दिसून येतं. संप्रेषण त्यामध्ये सुस्पष्ट दिसून येते. अर्थात कम्युनिकेशन त्याच्यामध्ये कुठलाही गॅप नसतो. जे जबाबदार कर्मचारी असतील ते काम करतात, जबाबदार शिक्षक आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतात, मुख्याध्यापक देखील आपलं काम पूर्ण करत असतात. हे सगळ्याशी एकमेकाशी मानवी घटक भौतिक घटकांच्या आधाराने आपली कार्यपूर्ती करताना दिसून येतात. हे एक चांगल्या व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल. पुढे व्यवस्थापनाची उद्दिष्टे सर्व संमतीने ठरतात. म्हणजे सर्वजण एकत्र येतात, आपल्याला काय करायचं, कोणतं ध्येय प्राप्त करायचं, कुठे जायचं, दीर्घकालीन ते आहे का, अल्पकालीन आहे का, असं सगळं ते सर्व मानवी घटक ठरवतात आणि ठरवल्यानंतर ते कार्यप्रवण होतात. अर्थात हे व्यवस्थापनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य दिसून येतं. पुढे आहे कर्मचारी हे प्रेरित असतात. म्हणजे संबंध मानवी घटकांचं एकच ध्येय असतं की आपलं काय ठरलंय त्या पद्धतीने चाललं पाहिजे. म्हणजे व्यवस्थापनामध्ये जे जेवढे कर्मचारी असतील ते सर्वजण प्रेरित असतात. चांगले काम करणाऱ्यांना पारितोषिक देखील दिले जातात. व्यवस्थापक हे काम करत असतो, मग ते पारितोषिक शब्दरूपाने असेल म्हणजे आर्थिकेतर असतील किंवा आर्थिक असतील, बक्षिसी अशा अर्थ नसतील, पण ते देण्याचं काम केलं जातं. हे चांगल्या व्यवस्थापनाचं एक वैशिष्ट्य आहे. स्वतःतील कमतरता दूर करण्याची संधीसुद्धा ह्या कर्मचाऱ्यांना दिली जाते. तसेच त्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी सुद्धा वाव मिळतो, नवे व्यवस्थापक तो देत असतो. म्हणजे चांगल्या व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाचं हे वैशिष्ट्य लक्षात येईल की कर्मचाऱ्यांचा विचार होतो. अर्थातच इथे लोकशाही शैली कशा रीतीने चालते हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर संस्थागत वातावरण स्वास्थ्यपूर्ण असतं. म्हणजे आनंद सर्व मानवी घटक आपापलं कर्तव्य पार पाडताना दिसून येतात. चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्याला त्या संघटनेमध्ये दिसून येतं, त्या संस्थेत दिसून येतं. तसेच जे कर्मचारी असतात त्यांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची सोय केलेली दिसून येते. म्हणजे आवश्यक असेल तसं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानुसार योग्य ते ध्येय उद्दिष्ट असेल, कार्यपूर्ती असेल ते साधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा रीतीने आता आपण चांगल्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये तथा लक्षणे पाहिली. यानंतर व्यवस्थापन प्रक्रियेचे
घटक बघू. आता आपण जे व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, चांगल्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्यता लक्षणं बघितली, त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की ही जी व्यवस्थापन प्रक्रिया आहे त्यामध्ये बरेच घटक ही अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामध्ये पहिला घटक आहे नियोजन. म्हणजे ह्या सर्व मानवी आणि भौतिक घटकांमध्ये योग्य तिचं नियोजन केलं तर व्यवस्थापन प्रक्रिया ही उत्तम रीतीने चालताना दिसून येते. दुसरं आहे संघटन, अर्थात कोरिलेशन. म्हणजे मानवी आणि भौतिक घटकांमध्ये योग्य जर संघटन राहिलं तर आपली ध्येय उद्दिष्ट साध्य करता येतात. म्हणून संघटन सुद्धा असावयास हवे. पुढचं आहे कर्मचारी निवड. म्हणजे योग्य कामासाठी योग्य कर्मचारी निवडणं हे व्यवस्थापकाचं कौशल्य असतं आणि ते व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात येईल की व्यवस्थापक योग्य ठिकाणी योग्य त्या कर्मचाऱ्याची निवड करताना दिसून येतो. पुढचं चौथं आहे संचालन. म्हणजे प्रोसेस, म्हणजे न थांबता शांततेने प्रसंगी गतिशीलता ठेवून ही व्यवस्थापन चालताना दिसून येतं. पुढचं आहे अभिप्रेरण. म्हणजे व्यवस्थापक अनेक कर्मचाऱ्यांना, आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना आवश्यक तिथे प्रेरणा देतो, बक्षिसे देतो, शाबासकी देतो. ह्या सगळ्या पद्धतीने त्यांची अंतःप्रेरणा जागृत ठेवतो. हे सुद्धा तिथे महत्त्वाचं आहे. पुढे आहे नेतृत्व. म्हणजे व्यवस्थापकामध्ये हे महत्त्वाचं कौशल्य असायला पाहिजे की तो आपल्या सर्व गटाला पुढे नेणारा असायला हवे. म्हणजे नेता आपण कशाला म्हणतो? जो पुढे घेऊन जातो तो नेता. आणि त्याच्या अंगी असलेलं कौशल्य म्हणजे नेतृत्व. म्हणजेच व्यवस्थापकाजवळ हे नेतृत्व असायला पाहिजे, तरच तो आपल्या संस्थेचा, आपल्या संघटनेचा चांगला विकास करू शकतो. पुढे आहे संदेशवहन. म्हणजे व्यवस्थापक जे काय बोलतो ते कर्मचाऱ्यांना कळतंय का? विद्यार्थी शिक्षकांना त्यांचा मुख्याध्यापक काय बोलतोय, काय सांगतोय, काय सूचना देतोय ते कळतंय का? त्याचं माध्यम कसं आहे, सर्वांपर्यंत ते पोहोचतंय का? ह्या सगळ्यांचा विचार संदेशवहनामध्ये केला जातो. नवे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये तो घटक अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे आहे 8वा घटक निर्णय. त्यात डिसिजन मेकिंग त्याला असं म्हटलेलं आहे की व्यवस्थापक योग्य वेळी योग्य निर्णय घेतो का, आवश्यक तिथे निर्णय घेतो का, जबाबदारी स्वीकारून निर्णयापर्यंत जातो का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या असतात. पुढचं आहे नियंत्रण. म्हणजे सगळ्या प्रकारच्या मानवी घटकांवर व्यवस्थापकाचं नियंत्रण असायला पाहिजे. योग्य तिथे त्यांना जबाबदाऱ्या सांगणं असेल, गरज तिथे त्यांना संधी देणं असेल, लोकशाही जरी वातावरण असलं तरी योग्य ते नियंत्रण ठेवणं अपेक्षित असतं. आणि शेवटचा घटक आहे तो आहे समन्वय, कोऑर्डिनेशन. प्रत्येक घटकामध्ये सगळ्यांमध्ये कशा रीतीने तुमचा समन्वय आहे, रिलेशन तुमचं कसं आहे, एकमेकाशी संबंध कसा आहे, याचा विचार या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये करणं अपेक्षित असतं. व्यवस्थापन प्रक्रियेचं ते महत्त्वाचा असा घटक आहे. अशा रीतीने आज आपण चांगल्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये बघितलेली आहे. तसेच व्यवस्थापन प्रक्रियेचे काही घटकसुद्धा बघितलेले आहेत. आपल्याला स्वाध्यायासाठी पुढचा प्रश्न आहे बघा. चांगल्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये तथा लक्षणे सांगून व्यवस्थापन प्रक्रियेचे घटक सोदाहरण स्पष्ट करा. हा प्रश्न सोडवत असताना आपल्याजवळ असलेलं माहिती, त्याची जी वैशिष्ट्ये आहे चांगल्या व्यवस्थापनाची, ती वैशिष्ट्ये आणि उत्तम व्यवस्थापन एका शाळेच्या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करून अनुभवलेलं असेल, त्या आधारे या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. यानंतर आपण पुढील वेळेस व्यवस्थापनाची कार्य पाहणार आहोत. धन्यवाद.